महानिर्मितीच्या या 20व्या वर्धापन दिनानिमित्त उपस्थित आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष व आपले कुटुंब प्रमुख, आपले आप सगळ्यांचे आवडते CMD सर, त्याचप्रमाणे मंचावर उपस्थित सर्व संचालक मंडळ, सर्व कार्यकारी संचालक, मुख्य अभियंता, सर्व अधिकारी कर्मचारी वर्ग, सर्वप्रथम मी या 20व्या वर्धापन दिनानिमित्त आपणास खूप खूप शुभेच्छा देतो आणि ज्यांना विविध पारितोषिकं मिळाली अशा सगळ्यांचं खूप खूप अभिनंदन करेल आणि ज्यांनी या पारितोषिक मिळण्यामध्ये खूप हिरिरीने प्रयत्न केले परंतु यावर्षी यशस्वी काही कारणास्तव होऊ शकले नसले त्यांचंही मी कौतुक करेल आणि त्यांनी सुद्धा त्यांचे प्रयत्न असेच चालू ठेवावे अशीच मी आणि त्यांना खूप सुयश मिळवू पुढे अशी अपेक्षा व्यक्त करतो। ज्याप्रमाणे आपले इंडिपेंडंट डायरेक्टर पाठक सरांनी जसं सांगितलं की आपल्याकडे आव्हानं आपल्यासमोर खूप जास्त आहेत आणि मला विशेष सांगण्यास आनंद असा होतो की ज्याप्रमाणे आपल्याला आपलं एक विजन असावं लागतं, आपल्याला एक चांगले मार्गदर्शक असावे लागतात व आपल्या पाठीशी भक्कम पाठिंबा असणारे असे साहेब असावे लागतात। हे सर्व गुण आपल्या CMD सरांमध्ये आपण गेल्या 6 महिन्यापासून बघतोय आणि ज्या पद्धतीने ते आपल्या पाठीशी राहून आपल्याला मार्गदर्शन करत आहेत, निश्चितच जे स्वप्न आपल्या पंतप्रधानांनी सांगितले की 500 गिगावॉट आपली रिन्युएबलची कॅपॅसिटी पूर्ण भारताची करायची 2030 पर्यंत, त्याचप्रमाणे आपल्या कंपनीचं सुद्धा 2035 पर्यंत 32 गिगावॉट आणि 2030 पर्यंत 25 गिगावॉट आणि ज्यामध्ये आपला रिन्युएबलचा जो शेअर आहे ज्याला आपण ग्रीन एनर्जी म्हणतो ती सध्या 4% वरून 40% वर नेण्याचं आपलं जे उद्दिष्ट आहे या दृष्टीने आपण खूप चांगली पावलं पुढे टाकत आहोत। गेल्या 20 वर्षामध्ये आपण जर बघितलं, गेल्या 2 वर्षापासून हरित ऊर्जा यामध्ये सोलर असेल, विंड पॉवर असतील, पंप स्टोरेज युनिट असतील, बॅटरी एनर्जी स्टोरेज सिस्टीम असेल आणि येत्या काळात आता पुढे येऊ घातलेलं हायड्रोजन, ग्रीन हायड्रोजन असेल, या सगळ्यांमध्ये सुद्धा आपण चांगलं पार्टिसिपेशन दाखवतो आहे। मला सांगण्यास आनंद होईल की NTPC नंतर सगळ्यात मोठी कंपनी, जनरेशन कंपनी आणि स्टेट इलेक्ट्रिसिटी बोर्डामध्ये पूर्ण भारतामध्ये नंबर 1चा कॅपॅसिटी 13 गिगावॉट पेक्षा जास्त स्थापित क्षमता असलेली अशी महानिर्मिती, या सगळ्या क्षेत्रामध्ये मागे नसून आपण भरपूर लोकांशी, भरपूर कंपन्यांशी जॉईंट व्हेंचर्स केलेले आहेत, MOU केलेले आहेत, DPR बनवलेले आहेत, किंबहुना यामध्ये असं काम करणाऱ्या स्टेट इलेक्ट्रिसिटीमध्ये ज्या जितक्या पण स्टेट युटिलिटी आहेत याच्यात महानिर्मिती निश्चित अग्रेसर आहे। मला सांगण्यास आनंद होईल की जितक्या पण नॅशनल लेवलला चांगल्या कंपन्या ज्या जनरेशनमध्ये काम करत आहेत, त्या पॉवर सेक्टरमध्ये काम करत आहेत, याच्यामध्ये NTPC असेल जी महारत्न कंपनी आहे ज्याच्याशी आपण 2500 मेगावॉट सोलरसाठी आपण स्वतःची स्वतंत्र कंपनी स्थापन करून आपण 2500 मेगावॉट महाराष्ट्रामध्ये ग्राउंड माउंटेड सोलर त्यांच्यासोबत लावतो आहे। पंप स्टोरेजमध्ये ज्यांची मास्टरी आहे असे सतलज जलविद्युत निगम असेल किंवा टेहरीची TSDC कंपनी असेल, या दोन्ही कंपन्यांनी पुढे येऊन आपल्याशी जेवी केलेली आहे, MOU साईन केलेले आहेत आणि सांगण्यास आनंद असा होईल की CMD सरांच्या प्रयत्नाने माननीय मुख्यमंत्री जे आपले ऊर्जा मंत्री आहेत यांच्या सहकार्याने आपल्याला वॉटर रिसोर्स डिपार्टमेंटकडनं जवळपास 7 ठिकाणी पंप स्टोरेजसाठी अलॉटमेंट लेटर्स आपल्याला मिळालेले आहेत, जेणेकरून 5000 मेगावॉट पेक्षा जास्त वीज निर्मिती आपण ही पंप स्टोरेजमध्ये करू शकतो। आपल्याला माहिती आहे की ग्रीडमध्ये सध्या दिवसा रिन्युएबल पॉवरमध्ये सोलर खूप अवेलेबल आहे आणि आपल्याला बरेचदा दिवसभर आपल्याला बॅकिंग डाऊन करावं लागतात आपले थर्मल स्टेशन्स। येणाऱ्या काळामध्ये ही परिस्थिती अजून अवघड होणार। सोलर मधलं कॅपॅसिटी ॲडिशन आपलं ग्रीड इन्स्टेबल करणार आहे आणि संध्याकाळनंतर सकाळपर्यंत लोकांना राऊंड द क्लॉक ग्रीन एनर्जी मिळण्यासाठी 2 पर्याय प्रामुख्याने येतील, ज्याच्यामध्ये पंप स्टोरेज एक आहे आणि एक बॅटरी एनर्जी स्टोरेज सिस्टीम आहे। या दोघांमध्ये पण आपण कार्य करतोय। आपले किंबहुना आपण जे घाटघरला 125 मेगावॉटचे 2 युनिट आहेत, तोच अप्पर आणि लोअर डॅम बनवून आपण तिथे 3रं युनिट एक सुरू करतोय ज्याचा DPR जवळपास फायनल झालेला आहे आणि निश्चितच अजून एक PSPचं युनिट
महाजेनको निश्चित चालू करेल. आपल्याकडे खूप चांगला स्टाफ आहे. टेक्नो कमर्शियली आपल्याकडचे अधिकारी कर्मचारी खूप चांगले आहेत. पण जसं आपण म्हणतो की कुठल्याही कंपनीचा जर परफॉर्मन्स बघायचा असेल तर त्याची बॅलन्स शीट बघितली जाते, त्याचं प्रॉफिट बघितलं जातं. आपण बघतो की कितीतरी महारत्न कंपन्या ज्यांनी लाखो करोडो रुपयांचा प्रॉफिट मागच्या वर्षात कमवला आहे, तुम्ही बघितलं असेल एक 10-15 दिवसाच्या न्यूजपेपरमध्ये. परंतु आपल्याला आपल्या कंपनीला प्रॉफिटमध्ये कसं नेता येईल आणि काळाची गरज बघून आपल्याला बदलता कसं येईल. रिन्युएबलमध्ये चांगलं काम करावं म्हणून आपण आपली स्वतःची महाजेनको रिन्युएबल एनर्जी लिमिटेड कंपनी स्थापन केली. आपण मेडाशी करार केले, आपण SJVNशी करार केले, आपण RECच्या डेव्हलपमेंट जी कन्सल्टन्सी आहे त्याच्याशी करार केले, जेणेकरून आपण या कंपनीच्या थ्रू आपलं जे रिन्युएबलचं व्हर्टिकल आहे ते पुढे नेता येईल. आणि खूप मोठी स्वप्न आपल्याला बघायचीच आहे. ज्या दिवशी आम्ही सांगितलं की ही कंपनी आम्हाला NTPC ग्रीन सारखी मोठी बनवायची आहे, त्याच दिवशी सरांनी 10 मिनिटात आम्हाला परमिशन दिली की तुम्ही IPOच्या ऍक्टिव्हिटी आतापासून सुरू करा, जेणेकरून येणाऱ्या 24 महिन्यामध्ये आपल्याला याच्यामध्ये IPO सुद्धा काढता येईल. आपल्याला स्वतःच्या भांडवल उभारण्यासाठी लोकांचा सहभाग याच्यामध्ये कसा घेता येईल. परंतु याच्यासाठी लागतं आपल्या कंपनीचा परफॉर्मन्स. ज्या वेळेस कोणी इन्व्हेस्टमेंट करतं, आपण आता बघतच असाल की या सगळ्या नॅशनल लेवलच्या कंपन्या आणि त्याचप्रमाणे फायनान्सिंग सध्या युग आहे स्पर्धेचं. याच्यामध्ये जोपर्यंत कॉम्पिटिटिव्हनेस राहणार नाही तोपर्यंत आपण काही वीज कुठे विकू शकत नाही. मला आनंद आहे की आपण बाहेर सुद्धा वीज विकायला लागलोय. आपण C&Iचे जे कन्झ्युमर्स आहेत, आपले इंडस्ट्रियल कन्झ्युमर्स आहेत, त्यांना वीज विकतोय. आपण पॉवर एक्सचेंजवरती वीज विकतोय. त्याचप्रमाणे आपण दुसऱ्या स्टेटमध्ये जाऊन सुद्धा वीज विकण्याचे प्रयत्न आपले सुरू केलेले आहेत. सांगण्याचा आनंद असा होईल की आंध्र प्रदेश असेल, तेलंगणा असेल, तामिळनाडू असेल, या ठिकाणी सुद्धा आपली वीज आपल्याला विकता कशी येईल याच्यासाठी आपले प्रयत्न सुरू आहेत. आपण MRELच्या थ्रू आपण कधी म्हणतो की आपलं लिमिट जे आहे, आपण महाराष्ट्राबाहेर कधी आजपर्यंत वीज विकलेली नाही, पण ती या एका वर्षामध्ये आपल्याला करून दाखवायचं आहे की आम्ही देशामध्ये दुसरीकडे सुद्धा वीज ही विकू शकतो. याच्यामध्ये MRELच्या धर्तीवरती आपण एक CERCचं एक लायसन्स घेतोय, ज्याला आपण ट्रेडिंग लायसन्स म्हणतो. आणि CERC कडनं MRC कडनं नाही घेता, CERC कडनं घ्यायचं एकच कारण आहे की आपल्याला MRC असलं तर त्याचं ज्युरिडिक्शन फक्त महाराष्ट्रापुरतं मर्यादित राहिलं असतं. आपल्याला ही वीज फक्त कॉम्पिटिटिव्हनेस असणं गरजेचं आहे. सगळ्यात पहिले प्रोजेक्ट वेळेवर कंप्लीट होणे, त्याच्यात आपला इंटरेस्ट ड्युरिंग कन्स्ट्रक्शन हा कमी होणे, प्रोजेक्ट चालू झाल्यानंतर त्याचा परफॉर्मन्स चांगला असणे, त्याची इफिशियन्सी चांगली असणे, आणि जेणेकरून विजेचे दर जर चांगले असले तरच आपण मार्केटमध्ये राहू शकतो. आपल्याला माहिती आहे की फक्त स्टेट किंवा सेंट्रलच्या याच्यात कंपन्या नसून याच्यामध्ये भरपूर IPPs आणि प्रायव्हेटच्या कंपन्या आहेत, ज्यांचा रेट आपण बघितला तर निश्चित आपल्यालाही धडकी भरते की इतकी इफिशियन्सी आपल्याला दाखवावी लागेल, ज्यामध्ये आपले टेंडरच्या कॉस्ट कमी होणे, आपले एस्टिमेट व्यवस्थित आहेत का, क्वालिटी प्लॅन बरोबर आहेत का, या सगळ्यांवरती आपल्याला आता प्रयत्न करावे लागतील. आपल्याला बदलायला हवं असं मला वाटतं. आपण इतक्या दिवस फॉसिल फ्युएलमध्ये आणि मोनोपोली जो बिझनेस करत होतो त्या बिझनेसमधनं आता बाहेर यायची आपल्याला आवश्यकता. मला खूप आनंद, कधी कधी चांगले एम्प्लॉई असे दिसतात की ते स्वतःहून येतात आणि ते म्हणतात की सर मला ना BSS मध्ये काहीतरी करायचं आहे, PSPच्या टीममध्ये मला घ्या, मला सोलरमध्ये घ्या. आणि असे पण एम्प्लॉई येतात, सर मी कधी आयुष्यात सोलर बघितलेलं नाही. सोलर जर सब्जेक्ट बघितला तर आपल्या इंजिनिअरिंगमध्ये फक्त एखादं पान असेल, सोलर फोटो PV सेल वगैरे म्हणून एखाद दुसरं असायचं आणि 2-3 मार्काचे प्रश्न त्याच्यावर यायचे. याच्या व्यतिरिक्त काही नव्हतं. परंतु टेक्नॉलॉजी ही शिकावी लागेल. आपण मॅन्युअल सगळे युनिट चालवले आहेत, आता DCS आहे, आपण त्याच्यावरती काम करतो. त्याच्याहून वरती जाऊन आपण आता CMS आपल्याकडे स्थापन करतोय, त्याच्यावर आपल्याला काम करायचं आहे. जो बेस लोड आहे, हा बेस लोड आता थर्मल ज्याच्यावरती डिपेंड जरी असेल तरी हा थर्मलचा बेस लोड आता काढून ग्रीन एनर्जीमध्ये सगळ्यांकडे आता आपण जे बघतो आहे की न्यूक्लिअर टेक्नॉलॉजी खूप पुढे जात आहे. आणि न्यूक्लिअर टेक्नॉलॉजीमध्ये पुढे जात असताना आतापर्यंत कोणतीही गोष्ट केलेली नाही आहे. 1-2 मीटिंग फक्त सरांनी BRC आणि मित्राशी घेतल्या होत्या आणि मंत्रालयात घेतल्या होत्या आणि त्याचा परिणाम असा झाला की आपल्याकडे रोझाटम नावाची एक रशियन गव्हर्नमेंटची कंपनी आहे, त्यांनी आपल्याला थोरियम बेस्ड न्यूक्लिअर रिॲक्टर
महाराष्ट्रामध्ये आणि महाजनकोच्या थ्रू लावण्यासाठी MOU साईन केलं. कमांड लेवल आपल्याला एक असं अचिव्हमेंट होतं की जे अचिव्हमेंट फक्त सेंट्रल गव्हर्नमेंटच्या कुठल्या एजन्सी करू शकतात, स्टेटवाल्यांनी याच्यात कुठेच पुढाकार घेतलेला नव्हता. निश्चितच आपल्याला BRC असेल, नॅशनल न्यूक्लिअर पॉवर कॉर्पोरेशन असेल, डिपार्टमेंट ऑफ ऑटोमिक एनर्जी असेल, यांच्याशी घेऊन आपल्याला हे 210-200 मेगावॉटचे छोटे न्यूक्लिअर रिॲक्टर्स आहेत, जे थोरियम बेस आपण जो करार केला आहे, हा करणं अत्यंत आवश्यक आहे. पुढील काळामध्ये जसं आपण म्हणतो की आम्ही कार्बन न्यूट्रल होणार आहे, बऱ्याचशा युरोपियन कंट्रीजमध्ये जर तुम्ही बघितलं असेल तर ब्रिटन सगळ्यात पहिली कंट्री होती की जिथे थर्मल युनिट मागच्या 1.5 वर्षापूर्वी त्यांनी डिमॉलिश केलं. आपल्याकडे आपण कॅपॅसिटी ॲडिशन सध्या करतोय, परंतु ही कॅपॅसिटी ॲडिशन करत असताना आपले विंटेज युनिट आज न उद्या आपल्याला बंद करावे लागतील आणि आपले बंद केलेले युनिट आणि आपला कॉन्ट्रीब्युशन स्टेटमध्ये जसं म्हणतात की 30,000 मेगावॉटमध्ये आपलं कॉन्ट्रीब्युशन किती आहे, पुढे 50 झालं तर आपलं कॉन्ट्रीब्युशन किती राहणार आहे, आपलं कॉन्ट्रीब्युशन किती राहील याच्यासाठी या नवीन टेक्नॉलॉजीची जोड आपल्याला घ्यायला पाहिजे. आणि ही जोड घेत असताना सगळ्या एम्प्लॉईजला, आता जग इतकं चांगलं म्हणजे इतकं कनेक्टेड आहे, वेबवरती तुम्हाला सगळं दिसतंय, तुम्हाला इंटरनेटवरती सगळं दिसतंय, तुम्हाला चांगले चांगले टूल्स मिळतात आहे, तर शिकण्याची जी कास आहे ती सगळ्यांनी आपली चालू ठेवावी. मला म्हणजे टेक्नोसॅव्ही किती व्हावं, समजा CMD सर तुमच्याशी बोलत असतील आणि त्यांचा आयपॅड उलटा त्यांच्याकडे ठेवलेला असेल, तर तुम्ही जे बोलता ते क्रॉस चेक करून तुम्हाला त्याच्यावरती 3-4 गोष्टी विचारतात. इतक्या क्विकली आजकाल सगळं घडत असतं. कुठल्याही याच्यामध्ये जसं आम्ही बऱ्याचदा सांगतो की सर याच्यामध्ये 2च मॅन्युफॅक्चरर आहे, CMD सर आम्हाला लगेच 10 मिनिटात सांगतात की नाही 2 नाही, याच्यामध्ये अजून 8 लोक याच्यामध्ये तुम्हाला असतील, ह्या लोकांशी तुम्ही कॉन्टॅक्ट करा. या सगळे टूल्स आपल्यालाही अवेलेबल आहे. परंतु माझं एक म्हणणं आहे की प्रत्येकाच्या मनामध्ये एक नवीन काहीतरी शिकण्याची तयारी पाहिजे आणि बदलायची पण तयारी पाहिजे. ऐसाही चलता आहे, सालोसाल यही कर रहे हैं, काय करणार आहे, गुंड्याची टोपी मिळणार आहे का, मला कोण बदलणार आहे, इकडनं माझी ट्रान्सफरच होऊ शकत नाही, असा जो माइंडसेट आहे त्या माइंडसेटमधनं आपण बाहेर यायला पाहिजे. मी जनरली बघतो की कुठली कंपनी किंवा सेंट्रलची असेल, IPP असतील, पण जे ज्यावेळेस आपल्या प्लॅन्टला येतात किंवा आपल्या कॉर्पोरेटला येतात त्यांना वर्किंगमध्ये खूप फरक जाणवतो आपल्या दुसऱ्या गव्हर्नमेंटच्या इन्स्टिट्यूटमध्ये गेल्यानंतर जो जाणवतो त्याच्यापेक्षा. ते म्हणतात की तुमची कंपनी खूप चांगली आहे, तुमचे लोक फार चांगले बोलतात, सगळ्यांना सगळी जाण आहे, एक प्रायव्हेट कंपनीसारखं आपण ऑपरेट करतोय. परंतु त्या दिवशी हा सक्सेसफुल होईल, म्हणजे मी असं म्हणेल की आम्ही यशस्वी त्या दिवशी होऊ ज्या दिवशी आम्हाला कमीत कमी 4 आकडी कोटींमध्ये इतका प्रॉफिट होईल. एक 500-700 मेगावॉट किंवा 1000 मेगावॉटच्या कंपनीचा प्रॉफिट तुम्ही बघा, लिस्टेड कंपन्या आहेत, त्यांचा प्रॉफिट 500-700 मेगावॉटवरती 200-300-400 कोटी असतो. आपली 13 गिगावॉट प्लस कंपनी आहे, या 13 गिगावॉट प्लस कंपनीचा प्रॉफिट हा 4 आकडी निश्चित होईल. परंतु यासाठी सगळ्यांनी त्या दृष्टीने बघणं गरजेचं आहे. टेक्निकली असेल, कमर्शियली असेल, आणि मॅनेजमेंट नेहमी तुमच्या पाठीशी आहे. कोणाला भेटायचं असेल, कुठले काही आयडिया असतील, मला वाटतं की नवीन आयडिया आपण सजेशन चांगले दिले म्हणून आज सर्टिफिकेट दिले. महानिर्मितीच्या लेवलला ज्यांनी चांगले सजेशन्स दिले त्या चांगल्या सजेशन्सवरती सुद्धा आपण लोकांना अवॉर्ड दिलेले आहेत. क्वालिटी सर्कल्स आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे अवॉर्ड्स आहेत. या सगळ्यांमुळे सगळ्यांना आपण उत्साह जो आहे तो आपण मेंटेन ठेवण्याचा आपण प्रयत्न करत असतो. मला वाटतं की येणाऱ्या पुढील काळामध्ये ज्या नवीन गोष्टी आम्ही केल्या आहेत, जसं की कोणत्याही स्टेटवाल्यांनी पाईप कन्व्हेअर आजपर्यंत लावलेलं नव्हतं, जे महानिर्मितीने 5-6 वर्षापूर्वी पाईप कन्व्हेअर लावावं. त्याचप्रमाणे कॅप्टिव्ह माईन ज्याला आम्ही म्हणू की आम्ही आता 4 दिवसापूर्वी CMD सर स्वतः गारेबालमाला गेले होते. 23.6 मिलियन मेट्रिक टनाची ही कॅप्टिव्ह माईन आपली यावर्षी सुरू होते आणि कुठल्याही स्टेट युटिलिटीला मिळालेली ही सगळ्यात मोठी माईन. म्हणजे संपूर्ण भारतामध्ये काही गोष्टी आपल्या स्वतःच्या आपण उजळणी करत नाही किंवा आपल्याला आपली कंपनी किती मोठी आहे हे आपण दुसऱ्यांना सांगत नाही. यू ऑल आर ब्रँड अँबॅसेडर्स ऑफ महाजेनको. तुम्ही जिथे जाल तिथे महाजेनको बद्दल ठासून सांगा. बरेच लोक घरी पण सांगत नाही की माझी निर्मिती काय, महानिर्मिती काय करते किंवा नवीन काही झालं. एक आता कनेक्ट ग्रुप वगैरे याच्या थ्रू बरेच लोक कनेक्टेड असतात. परंतु मला असं म्हणायचं आहे की यू आर अ ब्रँड अँबॅसेडर. तुम्ही जिथे जाल तिथे तुमचं महानिर्मितीचं वर्ड ऑफ माउथ चांगलं केलं पाहिजे. याचा फायदा काय होतो, ज्यावेळेस आम्ही दिल्लीला 4-5 सेशन्स घेतले इंटरॅक्टिव्ह सगळ्या सेंट्रल गव्हर्नमेंट आणि यांच्याशी,
इतके चांगले रिलेशन झाले. पहिला फायदा कोणी करून घेतला असेल तर फिटे साहेबांनी 10.25 वरनं 8.75 वरती त्यांनी आता इंटरेस्ट रेट घेऊन आलेले आहे. आणि मॅजिक बघा, आपण म्हणतो ना की कॉस्ट कमी केली पाहिजे. कोराडी 11-12चा IDC 1900 वरून डायरेक्ट 1100 कोटी आला. त्यांनी इमॅजिन 800 ते 900 कोटी रुपयाचा फायदा आपल्या ह्याच्यातनं झाला. मग आपल्याला कॉम्पिटेटिव्ह राहायचं असेल तर या गोष्टी कराव्याच लागतील. आम्ही ज्यावेळेस कोराडी 11-12ची किंमत काढत होतो तर त्यावेळेस इतकी महाग वीज ही कोण येणार, कसं होईल, खूप लॉट ऑफ क्वेश्चन्स आणि खूप क्वेरीज असतात त्याच्यामध्ये. आपल्याला असं वाटतं की नाही काय 10-15 कोटीचं काम आहे ते करावंच लागतं, परंतु त्याचा इफेक्ट काय होतो, आपल्या टॅरिफवरती काय होतो याचा विचार आपण केला पाहिजे. ज्याप्रमाणे सगळेजण म्हणतात की आता एक गव्हर्नमेंटची कंपनी एक प्रायव्हेटचं आपण जसं NCLTच्या थ्रू स्टँडर्ड ॲसेट आपण घेण्याचा प्रयत्न करतोय आणि बऱ्याच अंशी आपण त्याच्यामध्ये सक्सेसफुल झालेलो आहे. एक 2-3 महिन्यामध्ये आपल्याला खूप चांगले रिझल्ट याच्यामधनं मिळण्याची शक्यता आहे. ते एक नवीन आव्हान आपल्यापुढे. पण हे आव्हान करत असताना ही वीज आपल्याला विकावी लागेल. जसं आपण सगळीकडे प्रयत्न करतोय की CNI कन्झ्युमरकडे जायला पाहिजे. अट्रॅक्शन केव्हा वाटेल त्यांना, ज्या वेळेस तुमचे एनर्जीचे रेट अतिशय कमी असतील. एव्हरीबडी विल कम ॲट महाजेनको अँड विल आस्क फॉर द पॉवर, वेदर इट इज थर्मल और वेदर इट इज रिन्युएबल. परंतु आपल्याला सगळ्यात मोठं आव्हान तेच आहे की आपली कॉस्ट ऑफ जनरेशन कमी कशी राहील, माझी लँडेड कॉस्ट ऑफ कोल कमी कशी येणार, माझा मेंटेनन्सचा खर्च कमी कसा होणार, माझा जो दुसरा खर्च जो करतोय त्याचं व्यवस्थित आउटपुट येत आहे का, त्याचा पेबॅक मला मिळतोय का, जेणेकरून माझे दर हे व्यवस्थित राहतील. दिस इज द वर्ड ऑफ कॉम्पिटिटिव्हनेस. याच्यामध्ये आपल्याला जर टिकायचं असेल तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला कराव्याच लागतील. पुनश्च एकदा जास्त वेळ घेतलाय पण पुनश्च एकदा सर्वांना खूप खूप या वर्धापन दिनाच्या शुभेच्छा देतो. 20 नंतर 21शीत आपण जात आहोत. जनरली सगळ्यांना आता T20ची सवय झालेली असल्यामुळे T20 20वीवर झाली तर मॅच संपते. परंतु मला वाटतं की महाजेनकोची ही एक टेस्ट मॅच आहे. 1970 पासून MSCB सुरू झाल्यापासून 2005 मध्ये महानिर्मिती सुरू झाल्यानंतर अखंडरित्या आपल्याला काम करायचं आहे आणि आपली कंपनी 4% RE-वरनं 40वर न्यायची आहे, 40% RE-वर न्यायची आहे. अँड ते ज्यावेळेस शक्य राहील त्याच वेळेस आपण स्पर्धेत टिकू शकू. थर्मल तर आपल्याला जेवढे आहेत ते युनिट इफिशियंटली चालवायचे आहेत, पण हे विजन सगळ्यांनी लक्षात ठेवावं. 2035चं विजन आम्ही आता पूर्णपणे ज्यावेळेस अप्रूव्ह होऊन जाईल तर आम्ही वेबसाईटवरती पण टाकू, जेणेकरून प्रत्येक एम्प्लॉईने ते मनपूर्वक वाचलं पाहिजे की कंपनीचं विजन काय आहे आणि मी त्याप्रमाणे ॲक्ट होतोय की नाही. प्रत्येकाचं छोटं छोटं सेक्शन आहे, परंतु एव्हरी पर्सन, एव्हरी ऑफिसर, एव्हरी टेक्निशियन इज इम्पॉर्टंट फॉर महाजेनको. सगळ्यांचं कॉन्ट्रीब्युशन टीमवर्क जर असेल तर आपण खूप काही अचीव्ह करू शकू. अँड नथिंग इज इम्पॉसिबल. मला वाटतं महाजेनकोची टीम चांगली आहे, महाजेनकोचे कर्णधार अतिशय मस्त आहेत. मला वाटतं की येणाऱ्या काळामध्ये आपण या सगळ्या गोष्टी करूया. पुनश्च एकदा सर्वांना 20व्या वर्धापन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देतो. माझे संदर्भ संदर्भ जय हिंद जय महाराष्ट्र. तर निश्चितच मंचावरील सर्व सन्माननीय